नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी भरली वांगी बनवणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर भरली वांगी बनवलीत ना, तर न खाणारे पण अगदी बोटं चाटून पुसून खातील. अशा पद्धतीने ही आपली भरली वांगी इतकी टेस्टी होतात आणि कुकरमध्ये लावल्यामुळे तर झटपट झालेलीच असतात, पण त्याची टेस्ट ही वेगळीच लागते. सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी शिजलेली असतात आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि टेस्ट ही अप्रतिम अशी आहे. तर चला बघूया आपण कशी बनवायची आहे ही रेसिपी. तर ही वांगी मी पाण्यात भिजत ठेवलेली आहेत, कापलेली नाही आहेत. जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हाच आपण कापायची आहेत, नाहीतर ती काळी पडतात. आता मसाल्यासाठी मी घेतला आहे लसूण, सुकं खोबरं, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. ह्या काही 3 ते 4 मी काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत, 7 ते 8 लाल मिरच्या आणि धने घेतलेत, लाल फूल, दगडफूल, काळी मिरी घेतली आहे थोडीशी आणि ही दालचिनी आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. आता हे आपण आहे ना तव्यामध्ये मस्त असं गरम करून घ्यायचं आहे परतून आणि मग त्याचा मसाला करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी आधी तव्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता हे कांदे आहेत ना चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदा लाल होत आला की त्याच्यामध्ये आपण आता हे सुकं खोबरं ते घालून घ्यायचं आहे. सुकं खोबरंही चांगलं परतून घ्यायचंय, लाल करून घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मसाला केला ना खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भरली वांगीला. आता लसूण आणि हे खडे मसाले मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेत. आता तेही चांगले परतून घ्यायचे आणि थंड करायला ठेवून द्यायचा आहे मसाला. मसाला थंड झाल्यानंतर आपण त्याला वाटून घेणार आहोत. वाटताना मी हिरवी कोथिंबीर पण वापरली आहे. अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार केलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, असं घट्टसरच ठेवायचंय. तेव्हा आपल्याला ते वांगे भरता येईल, म्हणजे वांग्यामध्ये भरता येईल व्यवस्थित. तर आता आपण ही वांगे कापून घेऊया. आपला मसाला तयार झाल्यानंतरच आपण वांगे कापायला घ्यायची, नाहीतर ती अशी लाल काळी पडतात. त्याच्यामुळे अशी फ्रेश अशी जेव्हा आपल्याला मसाला भरायचा आहे तेव्हाच आपण ती कापायला घ्यायची. तर अशा पद्धतीने कापून घ्यायची आहेत, जेणेकरून आतपर्यंत आपला मसाला जाईल. थोडंसं देठ काढायचं, संपूर्ण देठ काढत नाही मी. देठालाही चव असते, त्याच्याने छान चव येते आपल्या ग्रेव्हीला. तर आता मी हा मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. भरली वांगीला शेंगदाण्याच्या कूटनी खूप छान अशी टेस्ट येते. आता पाव चमचा हळद आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ आपल्या ग्रेव्हीला जेवढं लागणार आहे ना तेवढं संपूर्ण घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वांग्यात पण ते व्यवस्थित लागलं जाईल आणि ग्रेव्हीलाही टेस्ट येईल त्याची. व्यवस्थित आपलं मीठ मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता असं घट्टसर आता आपलं हे मसाला तयार झालेला आहे वाटण. आता ते व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पार आतपर्यंत जाईल असं व्यवस्थित दाबून भरायचं आहे, जेणेकरून तेलात सोडल्यावर लगेच ते वाटण निघालं नाही पाहिजे. म्हणून असं आतपर्यंत असं व्यवस्थित दाबून भरायचं आहे. खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने केल्यानंतर. तर आपले सगळे वांगे आता भरून झालेली आहेत आणि एवढा आता आपला मसाला हा उरला आहे, तो आपण ग्रेव्हीच्या टायमाला तोही वापरणार आहोत. अशा पद्धतीने मसाला तयार केला ना तुम्ही, तर खूप टेस्टी असा ही आपला भरली वांगे होतात. तर त्याच्यामध्ये आता मी एक बटाटाही कापून टाकणार आहे, त्याच्याने टेस्ट छान येते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. मी इथे सालीसकटच घेतलेला आहे बटाटा. सालीमुळे वेगळीच टेस्ट येते ग्रेव्हीला. आता मी तेल गरम करायला घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊया. आता वाटणामध्ये आपण कांदा वगैरे वापरलेला आहे, त्यामुळे मी आता नाही वापरलाय. आता आपण त्याच्यामध्ये वांगी सोडायची आहेत, भरलेली मसाला भरलेली वांगी, आणि चांगली परतून घ्यायची आहेत.
2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर छान असे परतून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही कसा कलर चेंज झाला आहे वांग्यांचा. आता हा उरलेला मसाला आहे ना, तोही आपण याच्यावर घालून घेऊया. पण मसाला टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण मसाला लगेच जळण्याची शक्यता असते. कारण आपला मसाला पूर्ण आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे आधीच आणि त्याच्यात शेंगदाणे असल्यामुळे ते लगेच खाली लागतो मसाला. त्याच्यामुळे ना पाणी घालून घ्यायचंय आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हा कापलेला बटाटा घालून घेते. तोही छान असा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता बघू शकता आपला मसाला छान असा न करपता परतून झालेला आहे. आता आपल्याला हवं तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. ते ताटाला मसाला आहे तो मी थोडासा आता साफ करून घेते आणि त्याच्यातच ते पाणी टाकते. आता अजून आपल्याला किती हवं आहे तसं आपण पाणी वापरायचं आहे. तर थोडंसं अजून लागेल, कारण आता आपला वांगी शिजली की ते थोडंसं पाणी आटलं जाईल. बस आता छानपैकी आपली ही वांगी शिजून तयार होतील. तर एकच शिट्टी द्यायची आहे. शिट्टी वाजली की लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर वांग्याचा गाळ होऊन जाईल. लगेच आपण शिट्टी वाजली की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्याच वाफेवर याला शिजून द्यायचं आहे परत. तर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे ही वांगी आपली झालेली आहेत. देठाची साईड बघू शकता शिजलेली आहे, त्यामुळे आपली वांगी ही परफेक्ट झालेली आहे. तर खूप अशी टेस्टी ही रेसिपी होते. बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूनी व्यवस्थित वांगी आपली शिजलेली आहे. ग्रेव्ही ही खूप छान झालेली आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. व्यवस्थित अशी आपल्याला खाता येईल अशी ही ग्रेव्ही तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त ही वांगी, भरली वांगी आपण भाकरी बरोबर मस्त असा ताव मारू शकतो. तर बघा किती छान झालेली आहे. तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.